तुका म्हणे वाव होती किंवा आली मुखा वाटे अमृत वचनी हा साधूचा वाणीद्वारा परिचय देवा. हो, नंतर परिचय अस्तित्वाद्वारा. हा होतो ना कधी कधी अस्तित्वाद्वारा परिचय होतो. मागे कोरोना आला होता, इकडे आलता का? नव्हता? चांगला होता का? चांगला होता? येऊन तर नाही घातला. माझं मत आहे तेव्हा कोरोनाने काही गोष्टी चांगल्या शिकवल्या. पहिली गोष्टी चांगली शिकवली, आपुले कोणीच. कोरोनात मी नेमका आळंदीत शिकायला होतो महाराज. पुण्यात पहिला पेशंट सापडला, अख्खी आळंदी बंद. म्हणलं आता इथं राहण्यात काही उपयोग नाही, तर मधुकरीला जाता येणार, उपाशी राहायचं का? म्हणलं चला गावाकडं. गावाकडे निघालो, एसटीत बसलो आणि घरी फोन केला. घरी येऊ राहिलो, घरचे काहीच नाही म्हणजे शांत. फोन ठेवला. आमच्या भाऊकीनीच मीटिंग घेतली महाराज. परत फोन केला, महाराज बिनधास्त या, फक्त घरी काही येऊ नका, आम्ही तुमची व्यवस्था सगळी रानात आंब्या खाली केली. महाराज जिवंतपणी घरच्यांनी अजून लग्न नाही झालं त्यावरच. विठाल विठाल मग माझ्या लक्षात आलं देवा, आपुले कोणीच कोणी नाही रे कोणाचे, कोणाचे कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणी नाही कमी लोकात लग्न करता येत आहे. तेव्हा मुलीच्या बापाचं दिवाळी न काढता लग्न करता येत आहे, कारण कोरोनातली वरमाय रुसत नव्हती. तिला सांगितलंच होता, तू जर रुसली फुगली तर तुलाच क्वारंटाईन करणार. असंच एकदा कोरोनात सुशिक्षित कंसात बेकार लग्न जमत नव्हतं, पण बळच जमलं आणि लग्न जमवायला गेला. लग्न जमून आला आणि नवरीच्या मुलाने अशी आट घातली की लग्नामध्ये एकही म्हातारा आणायचा नाही, कारण दुसरी लाट पण होती म्हाताऱ्या माणसावरती. नवरीच्या बापाने सांगितलं लग्न चांगलं करू, पण लग्नात एकही म्हातारा दिसलं नाही पाहिजे. महाराज हे आनंदातच झालं. बऱ्याच दिवसात राखाडले होते ना. यांनी पेढे घेतले 1.5 किलो. लागला वाटा, सगळ्या गावात अख्ख्या देवीकरवाडीत वाटले पेढे. आला घरी, दारातच आजोबा बसली होती. त्याचे आजोबा पेढे घ्या. कशाची पेढे वाटी तुला काय तो काय गाडी घेतली का काय घेतली, कशाची पेढे वाटतो? बाबा माझं लग्न जमलं. अरे वा, आता तो मरायलाच मोकळा झालो मी. म्हणले असं काय? अरे म्हणले आता तू लग्न बघायचं होतं मला, म्हणून तर मी थांबलो होतो ना 8 दिवस. आता मी तुझं लग्न बघणार, तुझी बुंदी खाणार आणि मग मेलो तरी काय अडचण नाही. म्हणे बाबा एक अडचण. म्हणले काय? नवरीच्या बापाने आट घातली की लग्नामध्ये एकही म्हातारी दिसायचं आणायचं नाही. म्हातारी अवघडच होत. म्हणलं मला काय माहित नाही, मी लग्नासाठीच थांबलोय आणि लग्नाला यायचं नाही. मी येणार, कसा येणार पण येणार. बरं जास्त लांब व्हायला जमत नव्हतं. म्हातारीने सगळा 7-12 स्वतःच्याच नावात ठेवला होता. लग्नाचा दिवस उजाडला. विठाल विठाल लग्नाचा दिवस उजाडला. गाड्या आल्या, सगळ्या गाड्या भरल्या, निघायला लागल्या. तेवढ्यात म्हातारा म्हणलं मला यायचंय. अहो बाबा तुम्ही दिसले तर माझं लग्न नाही व्हायचं. ते मला काय माहित नाही, मी येणार म्हणजे येणार. तरुणच पोरं होते. म्हणजे
लय लागलंय माग तर ह्या पोत्यात भरून. म्हातारे म्हणले पोत्यात तर पोत्यात पण लग्नाला येतो बा. म्हातारे टाकलं पोत्यात आणि ठेवलं गाडी आणि बॉक्स टाकले गाडी. बॉक्स लागतात ना टीव्ही समोर नाचायला, इकडे लागतात का कशाचे? बिस्लरीचे. कोण म्हणलं बिस्लरीचे? नाही देवा, ते बॉक्स वेगळेच असतात. ते बॉक्स टाकले गाडी. लग्नाच्या ठिकाणी गाड्या गेल्या, ते बॉक्स काढले, कोपऱ्यात नेले. तरुण होऊन आले, डीजे समोर लागले नाचायला. नदीच्या पलीकडे डीजे चालू होता, अलीकडे लग्न. नवरीच्या घरच्यांनी पाहिलं, हा सगळे तर बेवडेच ह्याच्यात. आपल्या घरी मुलगी देऊन आपल्या मुलीचं वाटोळं करायचं का? त्यापेक्षा लग्न नाही केलेलंच बरं. म्हणे आता फार वराड आलंय आणि आता कसं लग्न मोडायचं? म्हणे असं एक काम करा की त्यांना एखादी अशी आठ घाला की जेणेकरून त्यांना ती आठच मान्य नाही झाली पाहिजे आणि त्यांनी स्वतःहून लग्न मोडलं पाहिजे. म्हणे काय करायचं? म्हणे आज सांगा, आपल्या नदीला पाणी लय मोठं आहे, गोड नदी लय पाणी भरपूर आहे, नदीवरून यायचं त्यांना अलीकडे. मग त्यांना असं सांगा, तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर आमची नदी गावरान तुपानी वाहती करा, तर तुम्हाला मुलगी देतो. निरुप्याने निरोप देऊन सांगितला. सगळ्यांची उतरली. म्हणले असं बी लग्न मोडलं. म्हाताऱ्याचा तरी काय पोत्यात जीव घ्या, म्हाताऱ्याला घ्या बाहेर. म्हाताऱ्याला बाहेर काढलं तर म्हातारा म्हणलं, का रे तुम्हाला काय अक्कल आहे का? डीजे का म्हणून बंद केला? अजून लग्नाला लय टाइम आहे. महाराज बाबा लग्न मोडलं. म्हणजे कसं काय? नवरीच्या बापाने आठ घातली, आमच्या गावातली नदी गावरान तुपानी वाट करायची. मग खायला तूप नाही, नदी पुढं वाहती करायची. अरे म्हणले, का रे तुम्हाला अक्कल आहे का? एवढीशा क्षुल्लक गोष्टीनं पुढं लग्न मोडत असतात का? एक जण आला, त्यांनी पहिलं म्हातारं बघितलं, याची उतरली का? यांनी पोत्यात लावली होती ना. अहो बाबा इथं खायला तूप नाही. म्हणे एक काम करा, कुणी आणला निरोप? म्हणजे निरुप्याने आणलाय, बोलवा इकडं आणि जाऊन सांग नवरीच्या बापाला, आम्ही तुपाची टँकर येतानीच घेऊन आलोय, पण आमचं तूप निरसय देवा. तुमच्या गावातल्या नदीला पाणी भरपूर आहे, तुम्ही एक काम करा, ते पाणी कोरडं करा, आम्ही लगेच तूप देऊ. निरुप्या आला, नवरीच्या बापाने निरोप सांगितला. म्हणले, का रे तुम्ही बघितलं होतं का त्यात म्हातारा होता कोणी? नाही. म्हणजे आम्ही अख्खं चेक केलं, त्यात एकही म्हातारा नाही. म्हणजे नाही, त्यात एक तरी म्हातारा आहे. म्हणजे असं तुम्ही कसं काय म्हणता? म्हणजे खरं सांगू देवा, उन्हाने पिकलेल्याची बुद्धी इतकी चालत नाही, त्याला अनुभवानीच पिकलेले लागतात. विठ्ठल विठ्ठल म्हणजे जा बघा, असं नाही एखादं म्हातारा कुठतरी लपून बसला असं. मग हे आले आणि म्हातारा गावलं त्यांना पुढं पोत्यात. मला सांगायचं काय, म्हाताऱ्याचा परिचय कशाने झाला? त्याच्या अस्तित्वाने झाला. तर साधूचाही कधी कधी अस्तित्वाने परिचय होत असतो. विठ्ठल विठ्ठल साधूचा परिचय काय? ज्या ठिकाणी पुण्य करण्याची इच्छा होतीये, पाप करण्याची वृत्तीच जळून जाते महाराज, समजा तिथं साधू आहे. कोबरा सुद्धा बोलतात नाही एका ठिकाणी, जिथे साधूची वस्ती आहे तिथं पुण्याचं पीक येत आहे देवा आणि पापाचा नाश होतो. जे देवसती हरीचे दास पुण्य पिके पापानाश, पुण्य पिके पापानाश, पुण्य पिके पापानाश. ओ देवसती हरीचे दास पुण्य पिके पापानाश, जेथे साधूची वस्ती आहे तिथे पाप करण्याची इच्छाच राहत नाही, समजायचं तिथं साधू आहे तेव्हा. म्हणून आजच्या अभंगातून जगत गुरु तुकोबार आहे, साधूचा परिचय देतात. अनेक परिचय झाले, वाणीद्वारा परिचय, अस्तित्वाद्वारा परिचय, पण आजचा जो परिचय देतात तो देहाद्वारे देतात. अभंगाच्या पहिल्याच्या पवित्र
सगळ्यांना हात जोडून विनंती गड्या, माझा स्वरच जरा उलटा आहे. तुमचे स्वर आहेत सारे गम पधनिसा, माझा स्वर आहे सारे गप बसा सारे गप बसा. माझा परिचय तर माहिती आहे सगळ्यांना. काय नाव आहे? खरा फक्त मी नाशिकचा नाही, नगरचा. विठाल विठाल पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. त्यांचा देह पवित्र आहे. कसा पवित्र असेल ते काय वेगळे का? साधूचा देह पवित्र आहे बुवा. कसा पवित्र आहे शक्यच नाही. तुम्ही काय दोन तोंड आहेत का काय असं मला काही कळलं नाही. असं तुकोबा आहे म्हणतात, कारण तुकोबा आहेत म्हणतात की देह अपवित्र आहे. हो, रव रव दुर्गंधी रे, देह अपवित्र आहे. किती अपवित्र सांगतो. असं वातावरणात 2 दिवस आंघोळ करायची नाही, हाताला हात घासायचा, असा वास घ्यायचा. काय तुम्हाला सेंट दुर्गंधी येते देवा, इतका देह अपवित्र आहे. आणि तरी तुम्ही म्हणता साधूचा देह पवित्र आहे. ज्ञानोबराय म्हणतात, अरे ते साधू माणसासारखेच असतात रे. तेही डोळ्यानेच बघतात, तेही तोंडानेच खातात, तेही कानानेच ऐकतात देवा, पण ते सामान्य मनुष्य नाही. तोही नेत्रीप आहे, श्रवणू ऐकतो आहे, परी ते जीचा सर्व कानो हे नवल देखा. किंवा तुकोबरायांचा निर्याणाचा अभंग आहे, तळी कांडी लोक ऐसे परिमी नसे ते ठाई. किंवा तुकी तुकला तुका तुका तुकाची निराळ, हे सगळे चरण पाहून घ्या. संत आपल्यासारखे दिसतात पण ते मनुष्य नसतात. संत नवती जगा माणसाच्या सारीचे, संत नवती जगा माणसाच्या सारीचे, जगा माणसाच्या सारीचे, जगा माणसाच्या सारीचे. जगा
देह खूप अपवित्र आहे हो. यासारखा अपवित्र पदार्थ कोणताच नाही. एका गुरुजींनी आपल्या शिष्याला सांगितलं की या जगतातली सगळ्यात अपवित्र वस्तू घेऊन ये जा. तो बाहेर पडला, अपवित्र पदार्थ शोधू लागला. त्याला एकापेक्षा एक दिसायचा, याच्यापेक्षा हा, याच्यापेक्षा हा. सगळ्यात अपवित्र त्याला माणसाची विष्ठा वाटली. म्हणून अपवित्र विष्ठा आहे म्हणून ती आता उचलून गुरुजींकडे घेऊन जायची. तेवढ्यात त्या विष्ठेला वाचा फुटली. अय, हात लावू नको. म्हणे का? म्हणजे तू अपवित्र आहे. त्याला हसायला झालं महाराज. मी अपवित्र? अगं तू अपवित्र का मी अपवित्र? म्हणजे तू अपवित्र आहे. म्हणे कस काय? तुला माहिती का मी कोण होते? तुला माहिती मी कोण होते? काय होत रात्री कोण केला? विसरले काय? का जेवायला नाही तरी? काय होत रात्री? जिलेबी. तर जिलेबी तर जिलेबी. तुला माहिती का मी रात्री कोण होते? जिलेबी होते. जिलेबी होते, शिरा होते. माझ्याकडे पाहिले की लोक लाळ गोटत होते. पण परिणाम असा झाला, मी तुझ्यासारख्या अपवित्र शरीराचा संग केला आणि फक्त 3च तास तुझ्यापाशी राहिले रे. त्याचा परिणाम जे लोक माझ्याकडे पाहून लाळ गोटत होते ते आज माझ्याकडे जाऊन थुंकताय. जर मी तुझ्या शरीराकडे आलेच नसते तर आजही त्या लोकांनी माझ्याकडे पाहून लाळ घोटली असते. म्हणजे इतका देव अपवित्र आहे. दुसरं कारण, योग दर्शनाने 6 कारण सांगितले तेव्हा देह का अपवित्र. पहिलं कारण सांगितलं स्थानात. भजन करा सांगतो विठाल विठाल. मुख्य कारण आहे स्थानात. ज्या स्थानापासून देह आला ते स्थान अपवित्र आहे म्हणून देह अपवित्र आहे. किती अपवित्र आहे ते स्थान? ज्ञानोबारा म्हणतात नाकी तोंडी पूर्वी किडे गर्भ वासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगा. मातेची उदर कोहरी बसोनी विष्ठेची दातरी उकडोनी नवमास वरी जन्मोजन्मोनी मरती. ते स्थान अपवित्र आहे. त्या स्थानामध्ये काय आहे महाराज? मांस, मळ, मूत्र आणि या असल्या घाण पदार्थामध्ये आपला शरीर, आपला हे देह उकडत असतो, शिजत असतो 9 महिने शिजतो. यातना खूप कठीण असतात. तुकोबारांनी एका ठिकाणी वर्णन केलं ते यातना. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना. ज्या बीजापासून देह निर्माण झाला ते बीज कसं आहे? अपवित्र आहे. आई वडिलांनी सेवन केलेल्या अन्नाचा विकार म्हणजे हा देह आहे. आणि शास्त्र असं सांगतंय विकार रूप पदार्थाच्या ठिकाणी कधीच पवित्रता नसते.
आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न. पितृभुक्तान्न जायात वीर्यात मातोन्य नैव वर्धते. वडिलांनी जे सेवन केलं अन्न, त्या अन्नापासून विकार झाला आणि त्या विकारापासून काय झाला तर हा देह झाला. म्हणून अपवित्र बीजापासून हा जन्म झाला, हा देह झाला. म्हणून काय हा देह सुद्धा कसा आहे अपवित्र आहे. तिसरं कारण सांगितलं उपष्टंभात. शरीराने जे जे सप्त धातू धारण केले ना ते अपवित्र आहे, म्हणून देह अपवित्र आहे. कोणते धातू आहेत? पहिले आहे त्वचा, दुसरा आहे मांस, मळ आणि अस्थि. त्वचा किती पवित्र आहे मग असे सांगितलं ना. आंघोळ करू नका ना, असं हाताला हात घासा घ्यावा. त्वचा अपवित्र आहे. नंतर आहे मांस. मांस पण खूप अपवित्र आहे. तेव्हा समजा एखाद्या बाईने, एखाद्या स्त्रीने जर भाजी चिरत असताना तिच्या स्वतःचा जर थोडासा मांसाचा तुकडा जर बाजूला झाला आणि त्या बाईने जर ती भाजी केली तर ती भाजी खायला चालत नाही. तेव्हा ती भाजी सुद्धा अपवित्र होते. आपल्या शरीराचा तुकडा बाजूला झाला तरी ते चालत नाही. म्हणजे इतकंच काय मांस अपवित्र आहे. नंतर काय आहे रक्त. रक्ताला संस्कृत मध्ये नाव आहे अशुद्धा. माऊलीने केला बघा एका जागेवर प्रयोग. पाहे पा दूध पवित्र आणि गोड त्वचेच्या पदराड परी त्या वेरुनी गोचिड अशुद्ध काय न सेवी. पण ज्याचं नावच अशुद्ध आहे त्याला शुद्ध समजायचं तरी कसं. म्हणून कसं आहे रक्त सुद्धा कसं आहे अपवित्र आहे. विठ्ठल नंतर अस्थि आहेत शरीरामध्ये, हाड आहेत ना. फक्त जीवेला तेवढं नाही. देवाला माहिती होतं हे पुढे वचन बदलणार आहे, त्यामुळे याला आधीच हाड दिलेलं नको. अस्थि आहेत. अस्थि खूप पवित्र आहे. अपवित्र अस्थि आहेत. किती अस्थि अपवित्र आहेत सांगू का तुम्हाला? एखाद्याला वाट लावून आलो आपण, काय सावडून आले होते बरोबर, त्याच्या अस्थि असतात. पण त्या अस्थि आपण घरात चांगलं रांगोळी बिंगोळी काढून त्याच्या घरामध्ये ठेवतो बरोबर का? घरातच ठेवतो देवा अस्थि. काय कीर्तन ऐकता तुम्ही? अस्थि पुढे घरात घेत असतात का? नाही. अस्थि पुढे असतात बाहेरच. का? ते अपवित्र आहेत. तर कोणाच्या जरी असल्या तरी त्या कशा अपवित्र आहेत, त्याला बाहेरच ठेवायच्या. फक्त या गोष्टीला साधू अपवादी देवा. चोखोबारायच्या अस्थीच्या वेळेला नामदेवराय घेऊन आले, देवाने आपला पितांबर पुढे केला आणि त्याच्यामध्ये चोखोबारायांच्या अस्थी घेतल्या. देवा अवघेची गोड मांस चर्म हाड देवा अवघेची गोड. विठ्ठल विठ्ठल अजून किती अपवित्र. हा देह नाशिवंत घर बांधायचे असतात आपल्याला बरोबर का? मग घर बांधायच्या आधी काय करावं लागतं? ती जागा पवित्र करावं लागतं. करतात ना तुमच्याकडे ती जागा पवित्र आधी? कशाने पवित्र करतात सांगू का? सोप्पा उपाय सांगू, 5 मिनिटात सांग. ज्याला घर बांधायचे ना देवा, ते सोप्प काहीच करायचं नाही. फक्त एक काम करायचं, जिथं घर बांधायचं ना ती जागा नांगरायची. विचार असा आहे की साध्या नांगराने नाही नांगरायची ती जागा सोन्याच्या नांगराने नांगरायची. तर ती जागा काय होते? पवित्र होते. मग कोणाकोणाला बांधायचे घर इकडं?
बांधायचे का सगळ्यांनी बांधले? हा मग तुम्ही सोन्याचं नांगर खरेदी करा, तुमचं नांगरून घ्या. आणि आता वातावरण असं आहे, इतका महागाचा सोन्याचा नांगर तुमच्याकडे काय ठेवता, माझ्याकडे द्या, तुमचं नांगरून जायला. म्हणून वास्तुक शांती करतो आपण. त्याच्यामध्ये ते ब्राह्मण देवा सोन्याची काडी सांगतात, ती थोडीशी वाकवतात, चौरंगावरती भूमिदेवतेचं आवाहन करतात आणि शुद्धीचे मंत्र म्हणतात. आणि सगळ्यात सोपं सांगतो, जी जागा पवित्र करायची ना, त्या जागेवरती गावरान गाय बांधायची. त्या गायचं जर तिथं शेण आणि मूत्र पडलं तर ती जागा आपोआप पवित्र होते. दुसरं काहीच करायची गरज लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे सोनं पवित्र आहे देवा, सोनं खूप पवित्र आहे. सोनं किती पवित्र आहे? सोनं घाणीत जरी पडलं तरी ते उचलून घ्यायचं. समजा एखाद्या वेळेस सोन्याची अंगठी भांड्यात पडली, भांड्यात कळत तुम्हाला माझं बोल भाषा नाही कळत, कळती? भांड्यात अंगठी पडली, तुम्ही ती अंगठी तशीच जाऊन देता का? खरं सांगा, तुम्हाला तुमच्या आईची शपथ, तुम्ही ती अंगठी तशी जाऊन देतात? नाही देवा, हात घालून ती अंगठी काढतात. फक्त ते भांड जरा वेगळं असते. विठ्ठल विठ्ठल. सोन्याच्या ठिकाणी अपवित्र पण नाही, सोनं कायम पवित्र आहे. पण आज ते कसे आहे? अपवित्र आहे. म्हणून हे काय झालं? उपस्तंभ. चौथं कारण दिलं निस्यंदात. शरीरा वाटे बाहेर येणारे पदार्थ सगळे अपवित्र आहेत, म्हणून देह काय आहे? अपवित्र. निस्यंदात. मग काय काय येतं शरीराद्वारे बाहेर? सकाळ सकाळी येते बघा. काय येते? नाही नाही, इथं वर थोडस, वर डोक्याकडे थोडस, इकडं डोळ्याच्या मध्ये काय येते? चिपड. खूप पवित्र असते महाराज, तळून खायला सुद्धा चालतं. चालतेत का? चालतेत? अपवित्र आहे ते, खूप अपवित्र आहे. नंतर इथं 2 धारा लागतात, प्रवास सुरू होतात. बरोबर का नाही? ते पवित्र आहेत का? बरं, ते धारा बी अशा असतात, ते तिथं थांबत नाहीत, त्यांचा त्रिवेणी संगम होतो कधीतरी. म्हणजे सांगायचं काय मला, शरीराद्वारे बाहेर येणारे पदार्थ एकही पवित्र नाही. कानातून येणारा मळ पवित्र आहे का? नाही देवा. तोंडावाटी येणारी लाळ पवित्र आहे का? नाही. सामान्य विचार आहे, आज जर पवित्र असलं तर बाहेर पवित्र येईल न. आतमध्ये हा का पवित्राचा कोठारच आहे, आणि बाहेर पवित्र येण्याची अपेक्षाच कशी करायची? निस्यंदात, स्थानात, बीजात, उपस्तंभात, निस्यंदात आणि निधनादपी. म्हणले मरणाने देह अपवित्र होतो. मरणाने देह अपवित्र नुसता होत नाही, संबंधित जेवढे पाहुणे रावळे आहेत ना, त्यांना सुद्धा तो देह अपवित्र करून टाकतो. धर्मशास्त्रात सांगते 10 दिवस कोणत्याही धर्म कार्यात त्यांचा प्रवेश वर्ज्य आहे. म्हणजे मरणाने देह काय होतो? अपवित्र तर होतोच होतो, पण सगळ्या पाहुण्या रावळ्यांना सुद्धा काय करतो? अपवित्र करून टाकतो. म्हणून हे 7 कारण सांगितले. काय आहेत हे 7 कारणामुळे देह कसा आहे? अपवित्र आहे. पण ठीक आहे महाराज, पवित्र तो देह. साधू कसे माणसापेक्षा वेगळे, म्हणून त्यांचा देह पवित्र आहे. ठीक आहे, चालेल. मग तुम्ही अशी वाणी पवित्र असा वेगळा का विचार केला? वाणी काय शरीरात येत नाही का? शरीरातच येते ना. मग वाणी पवित्र का? त्याचं कारण आहे, आता याच्यात प्रकार पडतात बघा. काहींचा देह पवित्र असतोय तेव्हा पण वाणी अपवित्र आहे. काहींचा देहही पवित्र आहे पण काय? काहींचा देह अपवित्र आहे पण वाणी पवित्र आहे. काहींचा देहही अपवित्र आहे, वाणीही अपवित्र आहे. आणि शेवटचा वर्ग आहे, त्यांचा देहही पवित्र आहे आणि वाणीही पवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल देह पवित्र आहे, वाणी अपवित्र आहे. महाभारतातलं सगळ्यांना उदाहरण माहिती आहे. राजसूय यज्ञ चालू होता आणि देवानी सगळ्यांना ते काम वाटून दिले होते. ब्राह्मणांना विचारलं, अरे बाबा यज्ञ कसा चाललाय? ते ब्राह्मण देवांना म्हणले, देवा इतका सुंदर यज्ञ चाललाय की असं वाटतं हा यज्ञ कधीच संपू नये. म्हणजे इतका भारी चाललाय. म्हणजे हो, फक्त एकच अडचण आहे रे देवा, जर जेवायला पंक्ती बसल्या तर त्या पंक्तीतून ते काय म्हणतात त्याला, सुपरवायझर फिरतो. तर ते सुपरवायझर लय विचित्र आहे हो देवा.
सुपरवायझरच तुम्ही काहीतरी बघा. तर सुपरवायझर कोण होते? भीमदादा. म्हणे काय करतात? काय नाही, पंक्तीतून निस्ता हवामानाचा गादा का खांद्यावर घेतात हिंडतात. बासुंदी आहे, तुपात तळलेली बालुशाही आहे, मंगळवेड्यावर बासुंदी आणली, बुंदीत लय साखर टाकली आहे. अजिबात जर का उष्ट पडलं तरी गादा बघितली ना डोक्यातच घालतो तुमच्या. महाराज त्याच्या धाकानेच खाल्लेला अंगीच लागत नाही हो. तेवढं तुम्ही त्याची काहीतरी सोय करा. देवाने ओळखलं याचे कान टोचवण्याची वेळ आली. देवाने भीमाला बोलून घेतलं. भीमा, यज्ञ कसा चाललाय? देवा, खूप सुंदर चाललाय यज्ञ. काय अडचण? काहीच नाही देवा, काहीच खरकट पडत नाही. आणि जर पडलंच तर एकटा पट्ट्या खातो. त्याचं पोटच तेवढं होतं ना, काही खायचा कितीही खायचा. म्हणले भीमा, ठीक आहे सगळं, पण आपला यज्ञ आता पूर्णत्वाकडे चालला. उद्या परवा आपल्याला पूर्णाहुती द्यायची यज्ञाची. फक्त एक ऋषी आले नाहीत रे. ते जर आले तर आपला यज्ञ परिपूर्ण अवस्थेला जाईल. म्हणे तुम्ही फक्त त्यांचा नंबर आणि त्यांचा पत्ता सांगा, तारीखच कशी घेत नाही बघू तुम्ही. भीमा, तू असा बोलायला, ते बुवा बी लय डेंजर आहे. तसं नाही, आपण एक काम करू, आपण दोघंही त्यांना आणायला जाऊ डायरेक्ट. म्हणजे ठीक आहे देवा, जाऊ. सकाळच्या पारीत दोघंही असे रथात बसले, भीम आणि देव. गेले गंधमादन ऋषीच्या आश्रमावर. गंधमादन ऋषीला असे चिन्ह कळायला लागले. कारण देव ज्या ठिकाणी येतो ना, देवाचे संकेत मिळत असतात की आपल्याकडे देव येणार आहे. खूप वाईट परिस्थिती आहे, पण तरी आनंद होतोय. समजायचं आपल्याकडे देव येणार आहे. आणि सगळ्यात सोपं उदाहरण आपल्या सगळ्याच्या पाठात असेल, नामदेवराय सांगतात बघा. देव जर घरी येणार असला तर सोपं उदाहरण आहे की त्याचा संसारच संपतो. देवाची ते कोण आला ज्याच्या घरा, त्याच्या पडेची त्याच्या पडे चिराग संसार. आणि सगळे चिन्ह गंधमादन ऋषीला दिसायला लागले. ऋषींनी ओळखलं देव येणार आहे. आले देव ऋषीच्या आश्रमाच्या बाहेर उभा राहिले आणि गंधमादन ऋषी बाहेर आले. देवानी रथातून जोडी टाकली आणि असा गंधमादन ऋषीला दंडवतच घातला. गंधमादन ऋषी म्हणले, देवा, आज गंगा जरा उलटीच व्हायला लागली, सूर्य जरा पश्चिमेकडून उगवला का काय? अरे देवा, मी तुझ्या पाया पडायचं, तू माझ्या पाया पडतोय. देवाने म्हणावलं, त्या डोळा मारला. गंधमादन ऋषींनी ओळखून घेतलं, काहीतरी गाणं, काहीतरी भानगड आहे समजा. तिकून भीम बघत होता. भीम मनातल्या मनात म्हणला, हे बुवा काय येडा झाला का काय? कोणत्या पुतळाला नमस्कार करतोय? भीम जवळ आला. म्हणले, भीमा, नमस्कार कर. याला? देवा, तुम्ही जागेवर आहेत ना, याला नमस्कार करायचा? हे माणूस आहे का जनावर आहे नेमकं? कारण गंमत अशी होती, गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं होतं आणि तोंड डुकराचं होतं महाराज. मला तर विचित्रच वाटलं, पण आता देव सांगते केला नमस्कार. आणि त्याने ऋषीलाच विचारलं, ऋषीवर तुमची ही अवस्था कशाने झाली? तुम्ही कोणाच्या नादी लागली? ऋषी म्हणला, भीमा, तू विचारू नये आणि मी सांगू नये.